नमस्कार. आज आपण पुन्हा भारताचा इतिहास अभ्यासण्याचा प्रयत्न करतोय आणि या मॉड्यूलमध्ये हा जो कोर्स क्रमांक BHIC 134 आहे, याचा पुढचा टप्पा म्हणजे भारताचा वसाहतवादी इतिहास समजून घेणे. आधुनिक भारत आणि वसाहतवाद या दोघांचं एक घनिष्ठ असं नातं आहे. म्हणजे मूलतः भारतामध्ये जी काही आधुनिकता आलेली आहे, ती आधुनिकता वसाहती आधुनिकता आहे अशा पद्धतीने ती मानली जाते. कारण याचा अगोदरचा जो इतिहास आहे, तो मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे. म्हणजे सुलतानशाहीच्या स्थापनेपासून ते मुघलच्या सम्राटापर्यंत, शेवटच्या सम्राटापर्यंत हा संपूर्ण कार्यकाळ दोन राजवटींचा, सुलतानशाहीचा आणि मुघल साम्राज्याचा, तो मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणून, राजकीय इतिहास म्हणून त्याकडे गणला गेला. परंतु ज्याला आपण आधुनिक म्हणतो, ती आधुनिकता आणि आधुनिक इतिहास या सगळ्या कालगणनेचे जे मापन आहे, ते युरोपीय धर्तीच्या आणि विशेषतः जेम्स मिल यांनी भारताचा इतिहास या ग्रंथामध्ये जे वर्गीकरण केलेलं आहे इतिहासाचं, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक याच्या आधारे केलेलं आहे. परंतु आपला जो मुद्दा होता तो आधुनिकतेचा आणि वसाहतवादाचा. तर हा जो काळ आहे, म्हणजे आपण 18वं शतक हे सखोलपणे त्याच्या विविध अंगासोबत समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु 18व्या शतकापासूनच खरं तर एक वेगळ्या पद्धतीच्या इतिहासाला, घडामोडींना सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते, की ज्याच्यामध्ये वसाहतवादाचा उदय आणि आधुनिक मूल्यांचा उदय या दोघींची सरमिसळ आपल्याला दिसते. त्यातला आधुनिक काय आणि वसाहती काय हा जरी मतभेदाचा मुद्दा असला तरी याचा जो परिप्रेक्ष्य आहे, म्हणजे आजच्या व्याख्यानाचा जो मूल परिप्रेक्ष्य आहे, तो भारतामध्ये आधुनिकतेची चर्चा करणे हा आत्ता नसून या भारतामध्ये वसाहतवादाची स्थापना कशी झाली, वसाहतवादी सत्ता ही केंद्रामध्ये सत्तेवर कशी आली, या वसाहतवादाने त्याचे आपले जे काही सगळे सगळा जो एक्सपान्शन आहे, विस्तार आहे, तो भारतामध्ये कसा केला, हा त्याचा खरं तर प्रमुख मुख्य लक्ष, मुख्य उद्दिष्ट आहे. वसाहतवाद भारताच्या संदर्भामध्ये मुघल साम्राज्याच्या नंतर सुरू झालेली संकल्पना आहे. परंतु जागतिक पटलावर वसाहतवाद ही त्याच्या अगोदरपासून जेव्हा वेगवेगळ्या देशामध्ये फ्रेंच, ब्रिटिश आणि जर्मनी आणि इतर देशांनी, राष्ट्रांनी त्यांच्या स्वार्थासाठी वसाहती स्थापन केल्या, तिथून खरं तर वसाहतवादाची सुरुवात, म्हणजे राजकीय त्याचं जे मापन आहे ते तिथून केलं जातं. म्हणजे अमेरिकेचा जो इतिहास आहे, तो जर आपण तुलनात्मक पद्धतीने बघितला तर अमेरिकेचा इतिहास ही खरं तर वसाहतवादातून तयार झालेल्या देशाचा इतिहास. तर अमेरिका हा देश तेव्हा अस्तित्वात नव्हता. तर ब्रिटिशांच्या 13 वसाहती तिथे होत्या. तेव्हा ती अमेरिका ही ब्रिटिशांची वसाहत होती. तात्पर्य असं की भारताच्या संदर्भात आपण वसाहती सत्ताचा अनुभव हा 18व्या शतकामध्ये करतो. 18व्या शतकापासून भारतीय वसाहतवादाला सुरुवात झाली, भारतातल्या वसाहतवादाला सुरुवात झाली असं मानतो. परंतु वसाहतवादाची लक्षणं आणि वसाहतवादाचं अस्तित्व हे जगभर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या अस्मितांच्या आडून आपल्याला उभं राहताना दिसतं. त्याची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया मर्कंटिलिझम पासून कॅपिटलिझम, म्हणजे वाणिज्यवादापासून भांडवलशाही अशीही समजली जाते. आणि म्हणजे विशेषतः युरोपच्या संदर्भातला जर आपण उल्लेख केला तर तिथला जो काय इटली आणि हा सगळा रेनेसान्सचा जो काळ होता, तिथून हळूहळू वेगवेगळे स्टेट्स डेव्हलप होतात, मर्कंटिलिझम डेव्हलप होतो, वेगवेगळ्या वेल्दी फॅमिली तिथे उभ्या राहतात, ज्याच्याकडे मोठ्या संपत्ती, जसं की मेदीची फॅमिली, आणि त्याच्यातून हळूहळू मर्कंटिलिझम, बँकिंग आणि भांडवलशाहीकडे विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर सुरुवात झाली. तसं भारतामध्ये वसाहती सत्ता स्थापन करताना नेमक्या कोणकोणते घटक इथे अस्तित्वात होते की ज्याच्यामुळे वसाहतवादांसाठी किंवा वसाहतवाद्यांना हा भूप्रदेश कशामुळे आकर्षित करत होता, त्याची काही लक्षणं किंवा त्याची काही तथ्य आपल्याला समजून घेणं या प्रकरणात अपेक्षित आहे. त्याच पद्धतीने हे जे ट्रान्सफर ऑफ पॉवर आहे, म्हणजे विशेषतः ट्रान्सफर ऑफ पॉवर इन 18th सेंचुरी, म्हणजे 18व्या शतकातलं सत्तेचं जे स्थित्यंतर आहे
म्हणजे मुघल साम्राज्यापासून ते ब्रिटिश साम्राज्यापर्यंत जुन्या मुघल साम्राज्य ज्या आर्थिक रचनेला शी बांधील होतं, की ज्या मुघल मध्ययुगीन भारतामध्ये ज्या आर्थिक रचना होत्या, की ज्याला आपण सरंजामदारी इंग्लिशमध्ये ज्याला फ्युडलिझम असं म्हणतात, तर त्या फ्युडलिझम पासून कॅपिटलिझमचं किंवा कलोनियलिझम म्हणजे कॅपिटलिझम आणि कलोनियलिझम ह्या थोड्याशा समान आशय असणाऱ्या पण भिन्न स्वरूप असणाऱ्या संकल्पना आहेत. परंतु आपल्याला वसाहती सत्ता आपण समजून घेतोय, तर त्यामध्ये मध्ययुगीन भारतापासून आधुनिक भारताचं स्थित्यंतर, सरंजामदारीपासून भांडवलदारी किंवा वसाहतवादी व्यवस्थेपर्यंत स्थित्यंतर असं, आणि मुघल साम्राज्यापासून ब्रिटिश साम्राज्यापर्यंत स्थित्यंतर, अशा या दोन स्थित्यंतरामधला जो काळ आहे तो म्हणजे 18वं शतक, की ज्याची 18व्या शतकावर आपण विविधांगी चर्चा आतापर्यंत घडवून आणलेली, त्याच्यामध्ये असलेले वेगवेगळे कंगोरे आपण आतापर्यंत अभ्यासले. परंतु आज आपण नेमकी ही वसाहतवादी संकल्पना कशी अस्तित्वात आली आणि पर्यायाने वसाहतवादी संस्कृती कशी उदयाला आली याचा आढावा घेणं आपल्याला अपेक्षित आहे. आज जगभरामध्ये वेगवेगळ्या बलाढ्य कंपन्या जरी आज आपल्याला वाटत असल्या, तरी एक महत्वाची कंपनी 18व्या शतकामध्ये भारतामध्ये आपले हातपाय पसरू पाहत होती, आणि ती एक व्यापारी कंपनी जिने हळूहळू संपूर्ण भूप्रदेश गिळंकृत करण्याची स्वप्न बाळगली, आणि त्याचा जो अत्युच्च टोक आहे ते आपल्याला वसाहतवादी सत्तेमध्ये, म्हणजे ज्याची राजकीय पर्यवसन हे वसाहतवादी सत्तेमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. निमित्त होतं व्यापार, म्हणजे भारत हा त्याही काळात वेगवेगळ्या गोष्टींसाठी, जिन्नसांसाठी, प्रामुख्याने मसाल्याचे पदार्थ असतील, हस्तिदंत असतील, टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हणजे कापड उद्योग असेल, कापूस असेल, या सगळ्या गोष्टींसाठी नामचीन होता. ज्याला मलमल वगैरे म्हटलं जातं, तशा पद्धतीचं कापड आपल्याकडे त्याचं उत्पादन केलं जायचं, भारतामध्ये त्याचं उत्पादन व्हायचं. तर या सगळ्या अशा महत्वाच्या गोष्टी होत्या की जे जगभरातल्या कंपन्यांना आकर्षित करू पाहत होत्या. ब्रिटनमधली किंवा त्यातलीच एक या सगळ्या स्पर्धात्मक कंपन्यांच्या स्पर्धामधलीच एक महत्वाची कंपनी होती, ती म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी. म्हणजे ब्रिटिश सत्तेची पायाभरणी भारतामध्ये जी झाली त्याची पूर्वपीठिका ईस्ट इंडिया कंपनीने सादर केलेली आपल्याला दिसते. त्यामुळे भारत हा अचानक वसाहतवादी झालेला नाही, तर निमित्त होतं व्यापाराचं. व्यापाराच्या निमित्ताने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये येते, आणि हळूहळू व्यापारी कंपनी एक राजकीय सत्ता म्हणून कशी उदयास येते याचे काही दाखले आजच्या व्याख्यानामध्ये त्याची चर्चा करणं अपेक्षित आहे. तर तो मुख्य जो प्लॉट आहे, तो मुख्य जो काही स्वरूप आहे, ते भारताचं स्थित्यंतर एका सरंजामी व्यवस्थेपासून वसाहती व्यवस्थेपर्यंत झाल्याचंच जशा पद्धतीने झालं त्याची नोंद घेणं. आता हे स्थित्यंतर फार सहजासहजी झालेलं नाही, म्हणजे याला एक वेगळा दीर्घ असा कालपट लाभलेला. म्हणजे मुघल साम्राज्य हे 1707 विशेषतः औरंगजेबानंतर कमकुवत व्हायला सुरुवात झालेली होती. परंतु याचा अर्थ 1708 लगेच ब्रिटिश सत्ता किंवा कंपनीचं सरकार अस्तित्वात आलं असं झालेलं नाही. तर मधला बराच काळ, म्हणजे जवळजवळ 40-50 वर्ष ही मुघल साम्राज्याचे छोटे छोटे राजे ते त्यांचा कारभार बघत होते. परंतु इन जनरलच किंवा सामान्यपणे मुघल साम्राज्य ज्या बलाढ्य साम्राज्याचा भाग होतं किंवा स्वरूप त्याचं होतं ते नामशेष झाले 1717 नंतर. या औरंगजेबानंतर मुघल साम्राज्याचा अस्त हा ठरलेलाच होता, परंतु हे मोडकळीस आलेलं तुटकं फुटकं साम्राज्य त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी बघत होतं, आणि त्याच्यातले बरेचसे राजे शाह आलम इत्यादी इत्यादी नंतरच्या काळात बघत होते. परंतु जसे आपण बघितलं की मुघल साम्राज्याचा लय होताना वेगळ्या छोट्या छोट्या राज्यांनी त्यांचं अस्तित्व सिद्ध केलेलं दिसत होतं, त्यांनी त्यांची स्वायत्तता सिद्ध केलेली दिसत होती. त्यामुळे बऱ्याचशा नवाबांचा उदय या मुघल साम्राज्याच्या संपण्यामध्ये आणि नवीन राज्याच्या उभारणीच्या स्थित्यंतरामध्ये होत होता.
त्यामुळे एका टेरिटरीचा, एका सिटीचा किंवा एका प्रदेशाचा जो काही नवाब होता तो स्वतःला त्या त्या प्रदेशाचा म्हणजे मुख्य राजाच म्हणजे तो राजाच होता. तो नवाब या नावाने ओळखला जायचा. त्यामुळे नवाब हे वेगवेगळ्या भूप्रदेशामध्ये उभे राहिलेले आपल्याला दिसतात. वर्तमानाच्या संदर्भात म्हणजे वर्तमान व्याख्यानाच्या संदर्भात आपला जो मुख्य फोकस आहे तो बंगाल या केंद्रावरती राहणार आहे. कारण बंगालचा नवाब हा आणि ब्रिटिश सत्तेची पायाभरणी या दोन गोष्टींचं जे काही सत्य आहे की ज्याचा काही उलगडा आहे तो आपल्याला या व्याख्यानामध्ये करणं किंवा त्याला आपल्याला या लेक्चर्समध्ये करणं अपेक्षित आहे. त्यामुळे बंगालचं नवाब कोण होतं या काळामध्ये की ज्या काळात ही वसाहती सत्ता पसरली किंवा वसाहतवादाला सुरुवात झाली नक्की तर त्या होता सिराज उद्दौला. त्यामुळे याच्यानंतरचा जो कार्यकाळ आहे म्हणजे याच्यानंतरचा जो काय मुख्य भाग आहे तो खरं तर आपल्याला या अनुषंगाने बघणं अपेक्षित आहे. याची अजून पार्श्वभूमी अजून मागे जायचं तर आपल्याला असं लक्षात येतं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारताचीच निवड का केली व्यापारासाठी. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या निवडीमध्ये त्याचं एक महत्त्वाचं जे काय लक्ष होतं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही जगभरातली फक्त एकटी अशी कंपनी नव्हती की जिला अशा पद्धतीचा साम्राज्य विस्तार की ज्याला दुसऱ्या भूभागामध्ये जाऊन व्यापार आणि व्यापाराचे लायसन्स परमिट होते. तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला जो व्यापार होता ते जगभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी चालत होता. विशेषतः इंडोनेशियामध्ये सुद्धा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपली पाय मजबूत केलेली होता. परंतु ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही एकटी कंपनी नव्हती, तिला वेगवेगळ्या स्पर्धात्मक कंपन्यांचा सुद्धा उदय झालेला होता. त्यामध्ये पोर्तुगीज कंपन्या होत्या, फ्रेंच कंपन्या होत्या, ओके, त्यामुळे डच कंपन्या होत्या. त्याचा पूर्व भारताचा जो काही चॅप्टर आहे या सगळ्या कंपन्यांचा त्याचे मूळ ओरिजिन हे कुठेतरी फ्रान्स आहे, ब्रिटन आहे वगैरे वगैरे. परंतु भारताच्या संदर्भात यांची वेगवेगळी नावं आहे. जशी ईस्ट इंडिया कंपनी आहे तशी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, डच ईस्ट इंडिया कंपनी अशा पद्धतीची नावं सुद्धा आपल्याला दिसतात. परंतु मूलतः ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार जे इंडोनेशियामध्ये होता तिथे फ्रेंच कंपन्या ह्या जास्त ताकदवर सिद्ध होताना दिसत होत्या आणि तिथलं वसाहतिक स्पर्धा या कंपन्यांमधल्या त्या वसाहतींवरच्या कब्जा करणाऱ्या स्पर्धा या तीव्र झालेल्या असल्यामुळे इंडोनेशियाला नवीन मार्केट, नवीन भूमीचा शोध घेण्याच्या निकडीतून त्यांनी शोध सुरू केलेला दिसतो. जसं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हे हेरलं की साऊथ एशियामध्ये भारत नावाच्या देशात अशा वेगवेगळ्या किंवा भारत नावाच्या भूप्रदेशामध्ये, कारण देश हे नंतर बनतोय पण त्याच्या अगोदर हा भूप्रदेश जो आहे त्याच्यामध्ये मसाल्याचे पदार्थ, हस्तितंत आणि इतर असंख्य नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न असा भूप्रदेश आणि जिथे या सगळ्या वसाहतिक सत्तांचा संघर्ष चालू होता तिथे असलेल्या संघर्षामुळे अजून खर्च करणे आणि अजून त्या वसाहतिक सत्तांचा मुळे जो काही नफा आहे तो नफा शक्यच नव्हता. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने इंडोनेशियामधून काळाचा पाय घेऊन त्यांची नजर जगाच्या वेगवेगळ्या स्रोतांकडे वळलेली आपल्याला दिसून येतात. तर त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं लक्ष भारताकडे यावेळेस या केवळ कारणामुळे गेलं आणि त्या अर्थाने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतावर पहिल्यांदा संपूर्ण व्यापारी राज्य करणारी कंपनी ठरली. याचा पुन्हा दुसरा अर्थ असा नव्हे की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही फक्त केवळ एकटी कंपनी भारताशी व्यापार करत होती किंवा भारतामध्ये तिला व्यापाराच्या परवानग्या मिळत होत्या. तर याला स्पर्धा म्हणून हळूहळू नंतर फ्रेंच कंपन्या, पोर्तुगीज आले, डच आले, या सगळ्या स्पर्धा इथे होत होत्या. परंतु जगाच्या इतर भागाच्या तुलनेत ज्या काही वसाहतिक स्पर्धा चालू होत्या त्या स्पर्धेच्या तुलनेमध्ये भारतातली स्पर्धा ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या बाजूने होती, ती त्याच्यासाठी जवळची बाजू होती. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी किंवा ही व्यापारी कंपनी तिने पहिल्यांदा
सुरत या ठिकाणी त्यांची स्वतःची वखार स्थापन केलेली दिसून येते. त्यामुळे आपण सगळं नेमकं काय बघणार आहोत तर हा संपूर्ण जो काही प्लॉट आहे त्याचं जी दीर्घ प्रस्तावना ती आतापर्यंत झालेली आहे. ब्रिटिश विजयापूर्वीचा बंगाल आणि ब्रिटिश विजयापूर्वीचं ईस्ट इंडिया कंपनीचं अस्तित्व काय होतं. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही जी आहे तिला खरं तर 1600 मध्ये पहिल्यांदा व्यापाराची परवानगी ब्रिटिश पार्लमेंटमधून मिळते आणि 1600 मध्ये मिळालेल्या परवानगीच्या जोरावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जगभरातल्या विविध राज्यकर्त्यांकडे जाऊन व्यापारविषयक सवलती मागते, मुभा मागते आणि तोच फॉर्म ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारताच्या संदर्भात सुद्धा वापरण्याचा प्रयत्न केला. परंतु ब्रिटिशांच्या म्हणजे इतर जगाच्या तुलनेमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने काही साहसी प्रयोग सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये केले. म्हणजे त्यांनी डायरेक्ट मुघल साम्राज्याशी सुरुवातीला 1616 मध्ये युद्ध पुकारलं. 1613ला, 1614ला, 1616 पर्यंत आणि त्याच्यामध्ये मुघल साम्राज्याच्या तुलनेमध्ये ब्रिटिशांचं किंवा ईस्ट इंडिया कंपनीचं जे जे काही ताकद होती ती अत्यंत छोटी असल्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ते युद्ध हारावं लागलं, की ते हारले. परंतु अशा साहसी प्रयोगातून आणि मुत्सद्देगिरीतून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने स्थानिक राज्यकर्त्यांशी वेगवेगळ्या पद्धतीच्या निगोशिएशन्स वाटाघाटी करायला सुरुवात केली आणि व्यापारविषयक परवानग्या मिळवायला सुरुवात केली. आणि हा खरंच एक बृहत अशी प्रस्तावना या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणजे वसाहती सत्तेचा उदय हा भारतामध्ये कशा पद्धतीने झाला तो संदर्भ समजून घेण्यामध्ये आपल्याला दिसून येतो. तर पहिली जी वखार आहे ईस्ट इंडिया कंपनीची ती वखार ही आपल्याला सुरत होते. याचे जे अन्य दाखले आहेत ते आपण या सगळ्या प्रक्रियेत बघू नक्की. परंतु हा त्याचा एक मोठा ओव्हरआर्चिंग अशी पार्श्वभूमी की एक जगभरातल्या 3-4 त्या काळात मोठ्या कंपन्या होत्या. त्यातली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही एक महत्त्वाची कंपनी होती की जिचं महत्त्वाचं काम हे व्यापार करणे, त्याच्यातून नफा कमवणे आणि त्याचा काही भाग ब्रिटिश गव्हर्नमेंटला देणे असं होतं. परंतु हळूहळू त्यांनी ब्रिटिश संसदेकडे राजकीय सत्तेसाठी सुद्धा म्हणजे ज्या प्रदेशामध्ये ज्या वसाहतींमध्ये ईस्ट इंडिया कंपनी आपलं वजन किंवा आपला जम बसवेल त्या ठिकाणी व्यापारासोबतच इतरही अधिकार म्हणजे राज्याचे अधिकार, वेगवेगळ्या पद्धतीचे अधिकार, युद्धाचे अधिकार हे एका कंपनीने मागितल्याचे दाखले आपल्याला या ठिकाणी मिळतात. आणि त्यामुळे वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यामध्ये अशी कोणती कंपनी करत असेल असा प्रश्न जरी पडत असला तरी वसाहतवादी कालखंडामध्ये हे वसाहतवादाचं एक वेगळं रूप आपल्याला ब्रिटिश इंडिया कंपनीच्या निमित्ताने दिसून येतं की ज्याच्यामुळे भारतावर वसाहती सत्तेचं प्राबल्य बराच काळ राहिलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे पहिल्यांदा ब्रिटिश आपण हा सगळा प्रकरण आहे ते समजून घेताना आपण 3 ते 4 मुद्द्यांची प्रमुख चर्चा करणार. एक म्हणजे भारतामध्ये ब्रिटिशांच्या नावाने वसाहती सत्ता स्थापन कशी झाली आणि ब्रिटिश हे पहिल्यांदा जिंकतात कुठे तर ते जिंकतात बंगालमध्ये. परंतु बंगाल जिंकण्याच्या अगोदरचा बंगाल म्हणजे ब्रिटिशांनी तो प्रदेश जिंकण्याच्या अगोदरचा बंगाल नेमका कसा होता त्याचा उहापोह पण या ठिकाणी आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बंगालवर प्रत्यक्ष ताबा हा जो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा आहे तो खरं तर 1757 ते 65 या दरम्यान त्यांचे अथक प्रयत्न यात ताबा मिळवण्याच्या दृष्टीने चालतात. मागच्या शतकामध्ये म्हणजे 17व्या शतकामध्ये त्यांनी डायरेक्ट मुघलांच्या विरोधात युद्ध पुकारून एक घोर चूक केलेली होती आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागलेले होते. तसं इथे न करता वेगवेगळ्या मुत्सद्देगिरीचे पैलू समजून घेऊन त्यांनी 1757 ते 1765 या कालखंडामध्ये बंगालवर स्वतःचा होल्ड, स्वतःचं साम्राज्य, स्वतःचा कब्जा स्थापित केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे बंगाल हा खरं तर वसाहती सत्तेचा पाया रचणारा भूप्रदेश म्हणून सुद्धा
त्याच्याकडे बघता येऊ शकतं. म्हणजे राजकीय, याचा अर्थ बंगाल ही काय पहिली चॉईस नव्हती ब्रिटिशांची. ब्रिटिश पहिल्यांदा सुरतेत आले होते, सुरतमध्ये आले आणि नंतर हळूहळू ते सुरतमध्ये आले, नंतर आग्र्याला गेले, आग्र्यामध्ये मुघलांशी त्यांचं भांडण झालं, त्याच्यात ते हारले, नंतर आले, नंतर त्यांनी सुरतमध्येच दुसरी जे काही स्पर्धा होती फ्रेंच लोकांची, त्यांच्याशी त्यांनी संघर्ष केला, नंतर फ्रेंच पूर्ण दक्षिणेमध्ये गेली. तर ह्या सगळ्या घटनाक्रम त्या ठिकाणी आहे. परंतु 17व्या शतकापासून 18व्या शतकाच्या सिद्ध्यंतरांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा मुत्सद्देगिरीची बाब ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी करताना आपल्याला दिसते आणि शेवटी 1765 मध्ये बंगालवर पूर्ण विजय स्थापित करतात. त्यामुळे ही सगळी महत्वाची उद्दिष्ट आहेत, हे सगळ्या बाबी त्या ठिकाणी आपल्याला समजून घेता येऊ शकतो. तर यामध्ये प्रमुख जे काही बंगालचे नवाब होते, त्या बंगालच्या नवाबाच्या संदर्भात सुद्धा आपल्याला या ठिकाणी चर्चा करणं अपेक्षित आहे. कारण मुघल साम्राज्याचा ऱ्हास झाल्याच्या नंतर मग केवळ बंगालच नाही तर इतरही जे प्रांत होते त्यामध्ये वेगवेगळ्या नवाब यायला सुरुवात झाली. तर बंगालमध्ये नवाब की जो खरं तर तसा तो मुघल साम्राज्याचा भाग होता, परंतु त्याची सत्ता ही म्हणजे केंद्रातील सत्ता ही कमकुवत झाल्यामुळे ते पूर्ण भूप्रदेश किंवा सुदूर पसरलेल्या भूप्रदेशावर केंद्र लक्ष ठेवून पाहण्यामध्ये सक्षम होतो. आणि त्यामुळे स्थानिक नवाब हा तिथल्या सगळ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींचा पहारेदार किंवा महत्वाचा माणूस होता. त्यामुळे वेगवेगळे जे नवाब होते ते नवाब हे खरं तर ब्रिटिशांचे हस्तक म्हणून कसे ऑपरेट झाले किंवा ब्रिटिशांनी त्यांना हस्तक म्हणून कसं आजमावण्याचा प्रयत्न केला, हा एक मोठा प्लॉट आपल्याला या ठिकाणी समजून घेता येईल. सुरुवातीला सिराजुद्दौला, नंतर मीर जाफर, नंतर मीर कासिम नंतर अजून एक वेगळं सिद्ध्यंतराचा पुन्हा मीर जाफर. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या की ज्याला आपण पपेट गव्हर्नमेंट किंवा फक्त नामधारी सरकार हे बंगालवर कसं राहिलं आणि त्याच्या आडून ब्रिटिशांना खऱ्या हव्या असलेल्या ज्या गोष्टी होत्या, म्हणजे व्यापाराचे परवाने होते, राजकीय ताकद होती, राजकीय गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी असेल, या सगळ्या गोष्टी खरं तर याचं केंद्र बंगाल होतं. आणि मीर कासिम, मीर जाफर, सिराजुद्दौला या सगळ्या नवाबांनी ते खरं तर इंग्रजांचे हस्तक म्हणून जरी राहिलेले असले, पपेट गव्हर्नमेंट जरी म्हणून राहिलेले असले, तरी त्यांना पूर्णपणे कठपुतळ्यांसारखं वागता आलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा गैरसोयीचा जर समजा तो नवाब वाटत असला तर ब्रिटिश सरकारने त्या नवाबाची हकालपट्टी केली म्हणून त्याच्याऐवजी दुसरा नवाब गादीवर बसवण्याची लक्षणं आपल्याला दिसतात. त्यामुळे सोंगट्याच्या खेळाप्रमाणे खरं तर बंगालचे नवाब हे ब्रिटिशांचा हातचं बावलं म्हणून वापर ब्रिटिश त्याचा करत होते. आणि त्यामध्ये कोणत्या पद्धतीची राजकीय शक्ती बंगालवर प्रभुत्व गाजवेल अशा पद्धतीच्या प्रश्नांची चर्चा या ठिकाणी या काळामध्ये घडत असते. त्यामुळे मीर सिराजुद्दौला, मीर जाफर, मीर कासिम आणि पुन्हा मीर जाफर असा सगळा राज्यकर्त्याचा कार्यपट आपल्याला या ठिकाणी आढळतो. आणि त्यानंतर राजकीय परिवर्तनात ते कशा पद्धतीने झाले याचं एक वैशिष्ट्य आपण समजू. आणि शेवटी ब्रिटिश नेमके यामध्ये यशस्वी कसे झाले याची चर्चा या सगळ्या अनुषंगाने या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यामुळे एक असा दीर्घ प्रस्तावना, पार्श्वभूमी ही वसाहतिक सत्ता समजून घेण्यासाठी आपण तयार केली किंवा ती आपण अभ्यास केला. परंतु हे जे काही प्रकरण आहे की जे केवळ कोणत्या पद्धतीचा राजा बंगालवर आला आणि त्याचा आणि ब्रिटिशांचं नेमकं नातं काय या गोष्टींचं व्याख्या केवळ ह्या त्यातला तथ्यात्मक गाभा आहे की हा राजा होता, त्यांनी हे केलं. पण याचा जो मुख्य भाग आहे याच्या मागचा जो कॉन्टेक्स्ट आहे ब्रिटिश सत्ता
मग ती ब्रिटिश वसाहतवादी सत्ता ही कशी प्रबळ होत गेली, तो मुद्दा या ठिकाणी समजून घेणं ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर हे प्रकरण समजून घेतं हा युनिट क्रमांक 3 वसाहती सत्तेचा उदय समजून घेताना यातली काही महत्वाची उद्दिष्ट नजरेसमोर अभ्यासक्रम बनवणाऱ्यांनी बाळगलेली आहेत. त्यातलं म्हणजे आपण हा प्रकार नीट समजून घेतल्यानंतर नेमकं आपल्याला काय कळेल किंवा नेमकं याच्यातून आपल्याला कोणत्या पद्धतीचा इतिहास समजेल किंवा कोणते असे इतिहासातले बिंदू आहेत की जे आपल्याला लखप्रमाणे त्याच्यातले मागचे पुढचे संदर्भ आणि त्याचा जो महत्वाचा ऐतिहासिक कॉन्टेंट आहे तो समजेल. तर ती उद्दिष्ट आपल्या स्क्रीन समोर आपल्याला दिसतात. तर ह्या प्रकरण युनिट क्रमांक 2 कोर्स कोड IC 134 याद्वारे आपल्याला बंगालवर जो ब्रिटिशांनी विजय मिळवला त्याची पार्श्वभूमी समजून घ्या. कारण तो विजय जो होता बंगालवरचा तो असा आकस्मिक नव्हता, म्हणजे तो अचानकपणे आले सगळे ब्रिटिश राज्यकर्ते आणि त्यांनी जुन्या शासकांना हरवलं आणि त्यांनी सत्ता ताब्यात घेतली. तर ते असं नाही. तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे लेअर वेगवेगळे स्थित्यंतर आहेत. परंतु बंगाल म्हणजे सुरतमध्ये पहिली वकार झाल्याच्या नंतर बंगाल हे ब्रिटिशांच्या सगळ्या घडामोडींचं केंद्र राहिलं आपल्याला दिसून. तेव्हा बंगाल जी काही ब्रिटिशांची विजय झाला त्याची नेमकी पार्श्वभूमी का याची चर्चा किंवा हा बिंदू आपल्याला या प्रकरणामध्ये नेमकं खरं जर परिवर्तन आहे किंवा त्याचे जे काय कारक आहेत ते म्हणजे बंगालचे दबाव. तर परिवर्तन जरी समजा किंवा हा जो बदल आहे तो जरी समजा कुठेतरी घडत असेल तर त्याच्यामध्ये बंगालच्या नवाबांचं सुद्धा एक मोठा वाटा आपल्याला दिसतो. कारण जे काय अमीर उमरा सेठ म्हणजे या ठिकाणी जसं युरोपमध्ये मेडीची ही अशी बलाढ्य संपत्ती असलेली आणि महत्वाचं घराणं होतं, जसं बंगालमध्ये जगाचं सेठ वल्लभ आणि इतर अशी सगळी महत्वाची घराणं होती की जगत सेठ वगैरे हा पण सुद्धा महत्वाचा माणूस होता बंगाल. तर हे जे परिवर्तन आहे ते या नवाबांच्या कमकुवत क्षमतेमुळे आणि वेगवेगळ्या इतर राजकीय घडामोडींमुळे ते झालेलं आपल्याला दिसून. त्यामुळे बंगालच्या नवाबाकडून सत्तेचं परिवर्तन नेमकं कसं झालं तर ते तो समजून घेणं हे एक मूळ उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर ब्रिटिश सत्ता त्याचं सुरुवातीच्या काळातलं स्वरूप आणि त्या सत्तेच्या हे जे परिवर्तन सत्तेचं झालं त्याला कारणीभूत ठरणारे इतर जे काही महत्वाचे घटक आहेत ते घटक समजून घेणे हे सुद्धा लक्ष या व्याख्यानात ठेवले. परंतु फक्त ब्रिटिश सत्ता किंवा सत्तेच्या परिवर्तनात कारणीभूत ठरणारे घटक समजून न घेता त्याचं वेगवेगळं स्पष्टीकरण सुद्धा याद्वारे या व्याख्यानाद्वारे आपल्याला मिळेल. आणि या सगळ्याच्या पाठीमागे एक अशी अर्थपूर्णता म्हणजे प्रत्येक लेयर्स हा त्या स्वार्थिक गोष्टींसाठी किंवा त्याच्या आर्थिक बाबींसाठी धडपडत असताना आपल्याला दिसत. तर ही काही महत्वाची उद्दिष्ट या ठिकाणी उराशी बाळगली. म्हणजे यातलं खरं तर 3च महत्वाच्या गोष्टी त्या म्हणजे ब्रिटिशांनी बंगालमध्ये त्यांची राजकीय सत्ता स्थापन करण्याच्या अगोदरचा बंगाल कसा होता, त्यामध्ये काय काय चर्चा होतं, त्यामध्ये काय काय घडामोडी आहेत. बंगाल नवाब हे कसे मीडिएटर किंवा त्या सत्तेच्या परिवर्तनामध्ये मध्यस्थ बनले हा एक बिंदू आहे. त्याची प्रक्रिया नेमकी काय आणि या परिवर्तनास कारणीभूत ठरणारे घटक काय हा खरं तर अशा पद्धतीची उद्दिष्ट या ठिकाणी. जसं आपण आतापर्यंत बघितलं तर की
हा जो कालखंड आहे तो वसाहतिक सत्ता स्थापन करण्याचं सुरुवातीचं काम आहे. आणि सुरुवात जी आहे ज्याचं जे माध्यम बनलं होतं ते म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी. परंतु ईस्ट इंडिया कंपनी ही माध्यम बनते, परंतु ईस्ट इंडिया कंपनी ही फक्त व्यापारापुरती सीमित राहत नाही. तर ईस्ट इंडिया कंपनी हळूहळू राजकीय हस्तक्षेपाकडे सुद्धा जाते आणि हळूहळू संपूर्ण देशाचं सत्ता सुद्धा ती तिच्या अखत्यारीत करायचा प्रयत्न करते. त्यामुळे आणि कंपनीने मोठी भूमिका वठवलेली आहे. ही सगळी सत्ता अशा पद्धतीच्या लोकांपासून केंद्रीय पद्धतीच्या लोकांपर्यंत जाते. त्यामुळे 1757 ते 1765 असा जवळजवळ 8 वर्षाचा काळ हा बंगालमधले ब्रिटिश म्हणजे काय करत होते आणि हळूहळू बंगालची स्वायत्तता संपवून त्यांनी वसाहतिक सत्ता कशी स्थापन केली याचा परिचय आपल्याला केला. परंतु केवळ 1757 ते 1765 याचं ऐतिहासिक महत्व समजून घेणं म्हणजे एवढंच खरं तर लक्ष नाही. कारण बंगालमध्ये ब्रिटिश समजून असताना नंतरच्या काळामध्ये खरी राजकीय जी सत्ता आहे ती पुढच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि ज्याचे महत्वाचे त्याच्या अगोदर जे महत्वाच्या लढाया ठरतात ती म्हणजे प्लासीची लढाई आणि बक्सरची लढाई. वसाहती भारताचा इतिहास समजून घेण्यामध्ये या दोन लढायांनी सुद्धा एक महत्वाचा रोल प्ले केलेला दिसतो. त्याच पद्धतीने भारतात जसं आपण आधुनिक सत्तेचा उदय, वसाहत सत्तेचा उदय कसा झाला हे समजणार, तशी तिसरी संकल्पना याच संदर्भामध्ये काही ठिकाणी ती इंटरचेंजेबल ठरते, परंतु ती एकाच ब्रॉडर डिसिप्लिनचा भाग आहे, ती म्हणजे साम्राज्यवाद. तर याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचा साम्राज्यवाद, एका कंपनीचं साम्राज्य उभं राहतं आणि त्याला खरं तर ब्रिटिश साम्राज्यवाद असं म्हटलं. म्हणजे जे लोक जे देश स्वतःच्या वसाहती इतर देशांवर स्थापत होते, लागत होते, ते सगळे देश हे साम्राज्यवादी देश म्हणून ओळखले जाऊ शकतात. तेव्हा याची प्रत्यक्ष भारतामध्ये अंमलबजावणी या ब्रिटिश साम्राज्याची भारतामधली साम्राज्यवादाची जी काही विस्ताराची प्रक्रिया आहे ती समजून घेणं ही सुद्धा एक महत्वाची आहे. इसवी सन 1600 मध्ये खरं तर आपल्याला आता ब्रिटिशांचा बंगाल पूर्वीचा म्हणजे बंगालमध्ये जो विजय होता त्या विजयाचा अगोदर नेमकं काय होतं बंगाल, ठीक आहे, तर त्याची पार्श्वभूमी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर जसं आपण म्हटलं की बंगालमध्ये ही डायरेक्ट वसाहती सत्ता स्थापन झालेली आहे. त्याच्या अगोदर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने एक महत्वाचा रोल किंवा महत्वाची भूमिका केलेली आपल्याला दिसली. परंतु त्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला परवानगी कोणी दिली इथे व्यापार करण्याची बंगालमध्ये, तर सुरुवातीची जी कंपनीची परवानगी आहे ती परवानगी आपल्याला मिळते ब्रिटनमधून. ती मिळते 1600 शतकात, 16व्या शतकात, 1600 या साली, हे 17व्या शतकात. तर 17व्या शतकामध्ये ब्रिटिश पार्लमेंट ईस्ट इंडिया कंपनीला जगभरातल्या इतर ठिकाणी व्यापार करण्याची परवानगी देते. ओके, आणि 16व्या शतकात ती परवानगी घेतल्याच्या नंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही भारतामध्ये व्यापारासाठी येते. ही बंगालच्या संदर्भातली पार्श्वभूमी. परंतु बंगालमध्ये जसं आपण बघितलं की इकडे काय होत होतं, तर ब्रिटिश मुघल साम्राज्याचा रास होत होता आणि मुघल साम्राज्याचा रास असल्यामुळे वेगवेगळे नवाब सत्तेवर आलेले होते आणि बंगालचा जो नवाब होता त्याच्या अखत्यारीमध्ये बंगालची सत्ता होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला
सुरुवातीच्या काळामध्ये या स्थानिक नवाबांशी निगोशिएशन करणं फार काही जमलं नाही. म्हणजे काही ठिकाणी सुरुवातीला पहिल्या त्याच्यामध्ये काय यांनी जे परवानग्या मागितल्या की आम्हाला बंगालमध्ये मुक्त व्यापार करण्याची परवानगी देण्यात यावी, ती काय सहजासहजी लगेच मानलेली आपल्याला दिसत नाही. परंतु नंतरच्या काळात जेव्हा मानली तेव्हा ज्या कारणासाठी ती परवानगी घेण्यात आली त्याच्या विपरीत प्रत्यक्ष कारभार कंपनी करत होती. त्यामुळे हळूहळू बंगालमध्ये कंपनीने आपले हातपाय पसरवायला सुरुवात केली आणि बंगालमध्ये मुक्त व्यापार चं धोरण त्यांनी स्वीकारण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी बंगालच्या नवाबाला वेगवेगळी आमिष दिली, वेगवेगळे पैसे दिले आणि बरेचसे नजराणे नंतरच्या काळामध्ये काय ब्रिटिश पार्लमेंटकडून सुद्धा यायला लागलेले आपल्याला दिसून येतात. जेव्हा त्याचं म्हणजे कंपनीकडून राज संपून ब्रिटिश राजामध्ये जेव्हा रूपांतर होतं तेव्हा असेही घटक ठरत होते. ओके, परंतु याच्यामध्ये अडचण अशी होती की ज्या कामासाठी कंपनीने परवानगी मागितली त्याच्याऐवजी अतिरिक्त असा कर आणि अतिरिक्त अशा बऱ्याचशा गोष्टी की ज्या करारामध्ये नव्हत्या अशा पद्धतीच्या कंपनीकडून होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि या ठिकाणी दुसरा जो काही महत्वाचा अधिकारी की ज्याने नंतरच्या काळामध्ये बंगालवर स्वतंत्र सत्ता प्रस्थापित केली तो होता मुर्शिद कुली खान. तर नवाबाने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ज्या परवानग्या दिल्या आणि त्याचा गैरवापर ज्या पद्धतीने होत होता तो मुर्शिद कुली खानला फार मानला होता. तर मुर्शिद कुली खान हा खरं कंपनी सरकारचा आणि पर्यायाने ज्या नवाबांनी त्याला परवानगी दिल्या त्याच्या विरोधात परंतु नवाब जे होते नवाबांची जी राजवट होती या ठिकाणची बंगालमध्ये तिचा मुख्य आधार काय होता म्हणजे नवाब हे बलाढ्य वगैरे आहेत परंतु कुणाच्या तरी सपोर्ट शिवाय कुणाच्या तरी महत्वाच्या पाठिंब्याशिवाय हे नवाब टिकून राहणं शक्य नव्हतं. त्यामुळे असे वेगवेगळे अभिजात असे वर्ग बंगालमध्ये उभ्याला आले होते. महाजन, सावकार, बँकर्स, पैसेवाले लोक जे बँकर्स आणि सगळ्यामध्ये जगतसेठ, वल्लभ वगैरे असे एक महत्वाचा असा विशिष्ट अभिजात वर्ग होता की जो स्थानिक नवाबाला पाठिंबा देत होता. आणि नंतरच्या काळामध्ये जो ज्याचं ज्या घटकाचं आर्थिक प्रशासनावर प्राबल्य होतं त्याची सहमती सुद्धा नवाब त्याची सहमती सुद्धा गरजेची होती. तो म्हणजे कोणतं हिंदू उतोजच्या पाठिंब्याची गरज सुद्धा वाटत होती. त्यावेळेस ब्रिटिशांच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनी ही त्याच्या हातपाय पसरते आणि त्याचा खरं तर पार्श्वभूमीमध्ये ती या वेगवेगळ्या कंपनी नवाबाला आमिष दाखवण्याचा प्रयत्न करते. तर बंगाल ही दुसरी वखार निवडली जाते गुजरात नंतर किंवा सुरत. आता प्रत्यक्ष अंमल करण्याचा जो काय कार्यकाळ आहे या संपूर्ण भूभागावरचा की ज्याच्यामुळे असं आपण म्हणतो की मुघल साम्राज्य पूर्णपणे त्याचा अस्त झाला आणि नवीन ब्रिटिशांचं आधुनिक असं साम्राज्य उदयाला आलं. त्याचा मुख्य जो काही कालपट आहे तो 1757 ते 1765 असा तो 8 वर्षाचा कालखंड. तर इंग्रजी कंपनीने कृष्णदासांना आशा दिली. खरं तर कृष्णदास हा राजा वल्लभ यांचा मुलगा की जो नवाबाच्या विरोधात मोठा अमाप खजिना घेऊन पळून गेला. त्यामुळे अशा पद्धतीचे प्रतिस्पर्धी म्हणजे नवाबाचे प्रतिस्पर्धी त्याचाही वापर ब्रिटिश कंपनीने त्याची स्वतःची स्पष्ट करण्यामध्ये केलेला आपल्याला दिसतो. नंतर जो मीर नवाब सिराजुद्दौला हा नंतर नंतर पपेट गव्हर्नमेंट जे बसवायचं होतं किंवा सिराजुद्दौला यांचे जे काही संघर्ष दिसत होते मुर्शिद कुली खान हा पूर्णपणे कंपनीच्या विरोधात होता कारण कंपनीचा जो पार्टनर होता तो मुर्शिद कुली खानला मान्य नव्हता. नंतरचा जो काय राजा त्या नवाब ब्रिटिशांनी बसवला तो मीर जाफर कारण अगोदरचा जो नवाब होता तो काय फार योग्य काम करत नव्हता. त्यामुळे मीर जाफर आणि इंग्रजांमध्ये सुद्धा वेगवेगळे
दाखले यांच्या भेटीचे आपल्याला मीर जाफर जेव्हा नवाब बनला, मीर जाफर जेव्हा गादीवर आला, तर मीर जाफरचा जो भूप्रदेश होता तो खरं तर वेगवेगळ्या गंभीर अशा समस्यांनी त्रस्त होता. ओके. आणि त्यामध्ये उदाहरणार्थ मिर्जापूरचा राजा रामसिंग, आता हिजरी आणि याच्यासारख्या जमीनदार दुनियाच्या खानने त्याला अपवाद त्या आपल्या शासक म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. हे एक महत्वाचं चॅलेंज या ठिकाणी आपल्याला दिसतं. त्याचबरोबर मुघल बादशाहचा जो मुलगा होता शहा आलम, त्याने सुद्धा बंगालची गादी काबीज करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले किंवा बंगालची गादी काबीज करण्यासाठी शहा आलम सत्तेवर आला. त्यामुळे सुद्धा बंगालमध्ये इंग्रजांचा प्रभाव हा सुरुवातीपासून बराच मजबूत राहिलेला. आणि बंगालमध्ये इंग्रजांचा प्रभाव असणं ही सुद्धा एक समस्या, गंभीर समस्या. कारण मीर जाफर हा एकीकडे वेगवेगळ्या पद्धतीने कुशल वगैरे वगैरे वाटत जरी असला तरी देखील लोकांच्या त्याच्याकडे ज्या अपेक्षा होत्या, वाढत्या अपेक्षा ज्या होत्या, त्या मागण्यांना प्रतिसाद देण्यामध्ये तो, अपेक्षांना प्रतिसाद देण्यामध्ये तो अपयशी ठरलेला दिसतो. तेव्हा अशाच पद्धतीने मीर जाफर, मीर कासिम, सिराजुद्दौला वगैरे वगैरे. नंतर परत या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय घडतंय, तर ज्यांना ज्यांना ते नवाब म्हणून नियुक्त करतात आणि त्याच्या आडू ते स्वतःच राजकीय आणि आर्थिक पोळी वाटून घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु तो तेवढासा यशस्वी होताना दिसत नाही. कारण हा जरी नवाब पपेट म्हणून असला, तोंड देखला असला, तरी सुद्धा तो इंग्रजांच्या सगळ्या नीती नियमांचं हवं तसं पालन करत नव्हतं, की त्यांना जसं हवं तसं ते तो काय पूर्णपणे मान्य करत. कारण हा सगळा एक संदर्भ तिथे. आणि त्यामुळे सुद्धा ब्रिटिश हा गेला की तो, हा चालेल तो, त्यामुळे जुना परत मीर जाफर वगैरे आणणे, असे सगळे प्रयोग, असे सगळे उद्योग या मधल्या कालखंडामध्ये विशेषतः 18व्या शतकाच्या संदर्भात घडतात दिसत. कारण मीर कासिम नंतर पण काही गोष्टी सुटल्या पूर्णपणे आणि पूर्णपणे ब्रिटिश प्रधानपणे स्थापन केल्या. ऑफकोर्स त्याच्यातून वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या, म्हणजे व्यापारी परवाने मिळाले, वेगवेगळ्या शहरांचा उदय झाला, वेगवेगळ्या ज्या ज्या भागात ही कंपनी कंपनी ऑपरेशन्स करत होती तो भाग हळूहळू समृद्ध होत जाताना आपल्याला दिसतो. आणि याच्यातून सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं राजकीय परिवर्तन घडताना आपल्याला दिसतं. परंतु या टप्प्यामधला वसाहती सत्ता स्थापन करण्याच्या टप्प्यामधला अजून एक महत्वाचा जो घटक तो जो भाग होता ब्रिटिश सत्ता स्थापन करण्यामध्ये, त्यामध्ये त्यांची स्वतःची सैन्य, फौज आणि त्याची परवानगी ब्रिटिश पार्लमेंटकडून घेणे. हे सुरुवातीला एक व्यापार म्हणून व्यापारासाठी आलेली कंपनीने हळूहळू ब्रिटिश पार्लमेंटकडे त्यांना नवीन भूप्रदेश ताब्यात ठेवण्याची मुभा मागितली. त्यांनी स्वतःची सैन्य किंवा आर्मी उभी करण्याची, त्यांनी इतर जे काही राजे आहेत त्यांच्यावर युद्ध पुकारण्याची परवानगी मागितली. आणि या सगळ्या परवानग्या ब्रिटिश पार्लमेंटने आपल्याला ईस्ट इंडिया कंपनी केल्या. परंतु तेवढ्यावर ते थांबलं नाही. तर नंतरच्या काळामध्ये म्हणजे सगळ्यात मोठी जी काही लढाई घडली आणि ब्रिटिश गव्हर्नमेंट, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जसं नवाब ऐकणाऱ्या नवाबाला त्याचे जे काही वेगळा शत्रू नवाब आहे, त्या शत्रू माणूस आहे त्याला पाठिंबा देऊन त्याच्यामध्ये युद्ध लावण्याचं काम करत होतं. तशाच पद्धतीची त्या मीर जाफरने सुद्धा अशाच पद्धतीची टॅक्टिक्स वापरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ब्रिटिशांच्या विरोधात किंवा ब्रिटिशांना पाठिंबा देण्याऐवजी त्यांनी फ्रेंचांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचे युद्ध पुन्हा सुरू त्या सगळ्या भूपट्ट्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येत होतं. परंतु त्यामुळे
आता फ्रेंच हे जे काय होते, ब्रिटिश होते, फ्रेंच होते, ते फ्रेंच हे फक्त मसलीपुरम चा एक पट्टणमचा एक भाग आणि दुसरा वरचा बंगालचा असा भाग इथपर्यंत आहे. आता सुरुवातीचा जो बंगाल आहे तो बंगाल, बिहार, ओरिसा, दार्जिलिंग हा जो आमचा मोठा भूप्रदेश आहे त्या अर्थाने तो बंगाल होता. आजचा वेस्ट बेंगाल हे सगळे त्या बंगालमध्ये येतात. त्यामुळे अशा पद्धतीने खरं तर कंपनीने हे केलं. परंतु याच्या पलीकडच्या दोन महत्वाच्या लढ्या होत्या तरी हळूहळू ब्रिटिश सरकारची या कंपनीची सत्ता स्थापन होती. एक ज्याला इतिहासामध्ये जी ओळखली जाते प्लासीची लढाई. तर प्लासीच्या लढ्यामध्ये म्हणजे ह्या दोन गट आणि तिकडचे दोन गट अशी एक महत्वाचा संघर्ष दिसतात. दुसरा म्हणजे बक्सरची लढाई, कर्नाटिक वॉर वगैरे म्हणून सुद्धा गणली. परंतु इतर वसाहती सत्तेच्या तुलनेमध्ये ब्रिटिश हे पुढे जातात. आता या सगळ्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनी काय करते तर परवाने घेते, युद्ध करण्याची परवानगी घेते आणि हळूहळू या सगळ्या नवाबांना स्वतःवर डिपेंड करायला लागते. कारण या वेगवेगळ्या परवान्यामध्ये ती स्वतःला वेगवेगळे अधिकार तर घेतेच, परंतु हळूहळू ती त्या नवाबांशी निगोशिएट करताना एक वेगळ्या तैनाती फौजेचं सुद्धा आकर्षण तयार करते आणि नवाबांना म्हणते की तुम्ही स्वतः याच्यावर खर्च करायची गरज आहे. तुमची सुरक्षा आम्ही करू, म्हणजे तुम्ही आमची सर्व्हिस घ्या आणि तशा पद्धतीने तुम्ही राज्य करा. त्याच्यामुळे याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये कारण या सगळ्या नवाबांना लक्षात आलं की हे जे परकीय सत्ता आहे त्या युद्ध कौशल्य आणि युद्धनीतीमध्ये फार पारंगत आहे आणि ते सगळे फ्रेंच इंग्लिश या सगळ्यांचं युद्ध बघत होते आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या तैनाती फौजेचा सर्व्हिस हे तर सगळ्या नवाबांना सुद्धा घ्यायला कंपनीला भाग पडला. एका बाजूला हे साधं सरळ वाटत असलं तर त्याच्यातून नवाबांची डिपेंडन्सी अवलंबित्व कंपनीवरचं वाढत होतं आणि कंपनी फार प्रबळ होत गेलेली आपल्याला दिसते. आणि शेवटी प्लासी आणि बक्सरच्या लढाईनंतर हा पूर्णपणे हा जो काही सगळा समुद्र कारभार आहे तो ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात जाताना आपल्याला दिसतो. आणि अशा पद्धतीने कॉलोनियल वसाहती सत्तेची पायाभरणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या निमित्ताने सुरू होती. त्याच्यानंतर पण 1773ला वेगवेगळे रेग्युलेटिंग ऍक्ट आणि सगळे येतात की ज्याचा संदर्भ आपण तुमच्या व्याख्यानामध्ये. पण हा एक मुख्य गाभा आहे, हा एक मुख्य प्लॉट आहे की ब्रिटिश सत्ता ब्रिटिश पॉवर किंवा ही वसाहती सत्ता कंपनीच्या रूपाने कशी स्थापन होते. याच्यामध्ये जे अंतर्गत वेगवेगळ्या नवाबांच्या हस्तकाने हे ते मोठ्या प्रमाणामध्ये जे काय दलबंधू किंवा ज्यांनी घरकुड्या किंवा ज्यांनी जे लॉयल नव्हते विशेषतः जगतसिंग आणि असे बरेच त्यांनी ब्रिटिशांना नवाबांच्या विरोधात मदत केली आपल्याला दिसते. यांनी नवाब सारखे पकड नवाब बसवायला सुरुवात केली. नवाबांनी सुद्धा ब्रिटिशांची प्रतिस्पर्धी फ्रेंच यांना वापरण्याचा प्रयत्न केला. परंतु या सगळ्यांमध्ये जिंकत आले ते ब्रिटिश अधिकारी किंवा कंपनीचे अधिकारी आणि हळूहळू कंपनी ही पूर्णपणे व्यापार, सैन्य आणि महसूल याच्यावर पूर्ण नियंत्रण मिळवते. वेगवेगळ्या परवानगी घेतली. हळूहळू पूर्ण बंगाल जो आताच्या संदर्भामध्ये पश्चिम बंगाल, ओरिसा, बिहार हा सगळा पट्टा ईस्ट इंडिया कंपनीकडे होता आणि नंतर कंपनीचा संघर्ष दस्तक मिळवण्याकडे सुद्धा केलेला आपल्याला तिथले पूर्ण अधिकार कंपनीच्या ताब्यात. तर ही ब्रिटिश किंवा वसाहती सत्ता स्थापन होण्याची एक पार्श्वभूमी म्हणून या सगळ्या घडामोडींकडे घटितांकडे आपल्याला बघता येईल. आज आपण इथे थांबू. पुढच्या व्याख्यानामध्ये याचा पुढचा टप्पा आपण अनुभवू. नमस्कार.